गुड इव्हनिंग मुलांनो. काल आपण असं म्हटलं होतं की आपण भाग 1चे येऊन गेलेले प्रश्न बघणार आहोत. तर ते भाग 1चे येऊन गेलेले प्रश्न आपण घेतो आहे आता. भाग 1 संविधानातील भाग 1 जो आपण काल सुरू केलेला आहे, संघराज्य आणि संघराज्याचे राज्यक्षेत्र. बघा, राज्यसेवा मुख्यला आलेला प्रश्न आहे. प्रश्न आहे, खालील विधाने विचारात घ्या. 18चा प्रश्न आहे. विधान ए दिलेलं आहे, भारताच्या संसदेद्वारा करण्यात आलेले क्षेत्रातील, नावातील आणि सीमेतील बदल नाकारण्याचा अधिकार संबंधित राज्याच्या राज्य विधिमंडळास आहे. आणि विधान बी दिलेलं आहे, राज्याच्या सीमेबाबतीत संबंधित राज्य विधिमंडळानं केलेल्या सूचनांचे पालन करणे भारतीय संसदेवर बंधनकारक आहे. वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे किंवा आहेत असा प्रश्न विचारला आहे. आणि पर्याय दिलेत, फक्त ए, फक्त बी, फक्त ए आणि बी. फक्त ए आणि बी कसं असेल, ए आणि बी. आणि चौथं दिलेलं आहे, दोन्हीही चुकीचे. काल तुम्ही स्पष्ट ऐकलं असेल की संसदेला या बाबतीत अधिकार आहेत, राज्य विधिमंडळाला या बाबतीत अधिकार नाहीत. त्यामुळे याचं उत्तर आहे दोन्हीही चुकीची. प्रश्न रिपीट होऊ शकतो. प्रश्नाचं स्वरूप बघा कसं विचारलेलं आहे, विधान चूक की बरोबर या स्वरूपात विचारलेलं आहे. आता हा 18चा प्रश्न आहे मुख्यचा. आता फॉरेस्ट मेन्स 2019चा प्रश्न बघा. भारतीय संघराज्यात संघराज्य प्रणालीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आढळून येतात? फेडरल सिस्टम. आता हा प्रश्न आहे ना, थेट या टॉपिक पुरताच थेट फक्त मर्यादित नाही आहे, तर त्याला इतरसुद्धा आपल्याला टॉपिक आधाराला घ्यावे लागतात. याचे पर्याय दिलेले आहेत. भारतीय संघराज्यात संघराज्य प्रणालीची खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आढळून येतात असा प्रश्न आहे. पर्याय दिला आहे, ए सत्ता विभाजन, बी दुहेरी नागरिकत्व, सी स्वतंत्र न्यायमंडळ, डी द्विगृही कायदेमंडळ आणि ई लिखित राज्यघटना. बघा, आता सत्ता विभाजन म्हणजे काय? केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सुद्धा सत्ता आहे, सत्तेचं विभाजन झालेलं आहे. दुहेरी नागरिकत्व आहे. आता भारतामध्ये दुहेरी नागरिकत्व आहे का? नाही आहे. पण भारतामध्ये दुहेरी नागरिकत्व नाही आहे, एकेरी नागरिकत्व आहे. आता एकेरी नागरिकत्व म्हणजे काय? तर भारतातल्या घटक राज्यांचं वेगळं नागरिकत्व कुठल्याही नागरिकाला प्रदान करण्यात आलेलं नाही. पण अमेरिकेचा जर विचार केलात ना, नीट आहे का? आता इथे गडबड काय होते, आपल्याकडून काय चूक होते ते मी सांगते तुम्हाला. आपल्याला शिकवलं जाते एकेरी नागरिकत्व भारतामध्ये आहे, भारतामध्ये दुहेरी नागरिकत्व नाही आहे. अमेरिकेमध्ये मात्र दुहेरी नागरिकत्व आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये तिथल्या घटक राज्यांचे नागरिकत्व वेगळं बहाल केलं जातं आणि तिथल्या संघराज्याचं सुद्धा नागरिकत्व वेगळं बहाल केलं जातं. म्हणजे तिथल्या नागरिकांना 2 आय कार्ड मिळतात. भारतातल्या कुठल्याही नागरिकाला असं घटक राज्याचं आय कार्ड आणि परत केंद्राचं आय कार्ड असं मिळत नाही. नीट वाचाल तुम्ही. आता इथे नुसतं जर तुम्ही भारतीय संघराज्यात असा शब्द न वाचता नुसतं संघराज्य प्रणालीची वैशिष्ट्ये असं जर वाचलत ना, तर उत्तर चुकण्याची शक्यता आहे. कारण पर्यायामध्ये तसं गडबड निर्माण करणारा पर्याय आहे. त्यामुळे बी केअरफुल. दुहेरी नागरिकत्व संघराज्य प्रणालीचं वैशिष्ट्य आहे, पण ते भारतीय संघराज्य प्रणालीचं वैशिष्ट्य नाही आहे. सी आहे स्वतंत्र न्यायमंडळ. आपलं न्यायमंडळ स्वतंत्र आहे. स्वतंत्र न्यायमंडळ म्हणजे काय? कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळापासून स्वतंत्र असणारं, त्याच्यावर ह्या दोन्हीसुद्धा यंत्रणा प्रभाव टाकणार नाहीत. ह्या दोन्हीसुद्धा ब्रँचेस त्याच्यावर प्रभाव टाकणार नाहीत आणि असं स्पष्ट मार्गदर्शक तत्वामध्ये नमूद केलेलं आहे. त्यामुळे आपल्याकडचं न्यायमंडळ, भारतीय संघराज्यातलं न्यायमंडळ हे स्वतंत्र न्यायमंडळ आहे. डी काय दिलं आहे? द्विगृही कायदेमंडळ आहे. आपल्याकडे द्विगृही कायदेमंडळ 2 गृह आहेत ना, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद. अर्थात विधान परिषद सगळ्या घटक राज्यांमध्ये नाही आहे, पण द्विगृही कायदेमंडळ आपल्या केंद्रामध्ये निश्चितपणे आहे. आणि 5वं दिलेलं आहे लिखित राज्यघटना. तर हो, आपली राज्यघटना लिखित आहे. मग या 5चा विचार केला तर याच्यातलं आपल्याला वगळावं लागतं दुहेरी नागरिकत्व. आणि ते वगळून जो पर्याय आपल्याला दिसेल तो पर्याय भारतीय संघराज्यात संघराज्य प्रणालीची खालीलपैकी कोणते वैशिष्ट्ये आढळून येतात याचं अचूक उत्तर आहे. आणि तो पर्याय आहे
A, C, D आणि E. बी आपण वगळलेलं आहे कारण आपल्याकडे दुहेरी नागरिकत्व नाही आहे. पुढचा प्रश्न आहे फॉरेस्ट मेन्सचाच आहे 2019चा. भारतीय संविधानातील अधिकृत भाषेसंबंधी पुढीलपैकी दिलेल्या तरतुदींमधील अयोग्य विधान शोधा. आता हा भाषेसंबंधीतला प्रश्न आहे. तो प्रश्नसंचामध्ये जरी या टॉपिक खाली टाकलेला असला तरीसुद्धा तो थेट या टॉपिकशी निगडीत नाही आहे. ए विधान दिलेलं आहे की अनुच्छेद 345 नुसार घटक राज्ये त्या राज्यात वापरात असणारी एक अथवा अनेक भाषा किंवा हिंदी त्यांचे अधिकृत भाषा म्हणून स्वीकारण्यास सक्षम आहेत. घटक राज्यांना कोणती भाषा स्वीकारायची आहे याबाबत सक्षमता ठरवणारं. आणि बी दिलं आहे अनुच्छेद 347 संघराज्याला घटक राज्याच्या अधिकृत भाषा ठरवण्याच्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करण्यास सक्षम करतो. म्हणजे संघराज्य म्हणजे आपल्याकडे भारतामध्ये केंद्र ठरवेल की एखाद्या घटक राज्यांनी जर एखादी भाषा त्यांची अधिकृत म्हणून स्वीकारलेली आहे तर केंद्र ठरवेल की तिला अधिकृतता द्यायची की नाही. तर असं नाही आहे. त्यामुळे इथे ना पर्याय उत्तरं दिलीत ए आणि बी आणि वरीलपैकी कोणतेही नाही अशी उत्तरं दिलेली आहेत. तर आता इथे बघा तुम्ही 345 आणि 347चा प्रश्न आहे. हे कलमं अजून माझ्याकडून शिकवली नाही गेलेली त्यामुळं तुम्हाला ती लगेच आत्ता समजतील असं नाही. पण इथे जे उत्तर आहे पहिला पर्याय आहे फक्त ए जे आहे ते अयोग्य आहे, फक्त बी अयोग्य आहे, दोन्ही अयोग्य आणि वरीलपैकी कोणतीही अयोग्य नाही. तर इथे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. म्हणजे वरीलपैकी कोणतेही नाही आहे. अयोग्य विधान शोधायला सांगितलेलं आहे ते वरीलपैकी कोणतेही नाही आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान भारतीय संघामध्ये राज्यांच्या निर्मितीबद्दल योग्य आहे. ए दिलेलं आहे ते विद्यमान राज्यातील प्रदेश वेगळे करून केले जाऊ शकते. म्हणजे ते राज्य विद्यमान राज्यातील प्रदेश वेगळा करून तयार केले जाऊ शकते. बी विधान आहे ते आणखी 2 राज्ये किंवा राज्यातील भाग एकत्र करून करता येईल. काल आपण जे बोललेलो आहोत त्याच्यावरच हा प्रश्न आहे. राज्यसेवा मुख्यचा प्रश्न आहे. सी विधान आहे नव्या राज्यांची निर्मिती एका सामान्य कायद्याने करता येते. आणि डी विधान आहे राज्यांच्या संमतीशिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही. राज्यांच्या संमतीशिवाय संसद राज्यशासित प्रदेश बदलू शकत नाही. आता निर्मितीबद्दल कोणतं योग्य आहे असं विचारलं आहे तर चौथं योग्य आहे का. आपण पाहिलं आहे बघा राज्याच्या संमतीचा विचार करते का संसद, थांबते का राज्याच्या संमतीसाठी, नाही थांबत. तर त्यामुळे ए बी सी बरोबर आहे आणि डी मात्र या ठिकाणी चुकलेलं उत्तर आहे. तुम्ही थांबून ऐकून लिहून घ्या. ज्यांच्याकडे प्रश्न नाही आहेत ना 2018चे 19चे त्यांनी थांबून प्रश्न ऐकून लिहून घ्या. चांगला सराव होतो आपल्या हाताखालून गेल्यानंतर. ज्यांच्याकडे आहे त्यांनी ते बघा, त्याचा संदर्भ घ्या आणि स्पष्टीकरण बघा. पुढचा प्रश्न आहे फॉरेस्ट मेन्सला आलेला प्रश्न आहे बघा. खालील विधाने लक्षात घ्या. अविधान दिलंय कलम 3 नुसार संसदेला कुठल्याही राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे. आणि ब दिलंय वरील बदल करण्यासाठी जे विधेयक संसदेसमोर मांडले जाईल त्यासाठी राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीची गरज नाही. आपण याबद्दल काल स्पष्ट बोललेलो. प्रश्न असा विचारला आहे वरीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे. आता राष्ट्रपतीची पूर्वसंमती असं आपण काल सांगितले की गरजेची आहे. तर त्यामुळे ते विधान कसं आहे म्हणजे पूर्वसंमती गरज नाही हे विधान कसं आहे नीट ऐका काय म्हणते ते चूक आहे की नाही. त्यामुळे ते बिनचूक असेल का. बिनचूकचा अर्थ आहे अचूक. थोडं इंग्रजी माध्यमाच्या मुलांनी याचा सराव करा बरं का. अर्थात तुम्हाला तिथे इंग्रजीमध्ये प्रश्न आहे नाही असं नाही, पण बोलताना तुम्हाला बिनचूकचा अर्थ माहिती पाहिजे. बिनचूक चूक नसलेले, बिना चुकीचे म्हणजे अचूक म्हणजे करेक्ट म्हणजे राईट. तर विधान बरोबर कोणतं आहे इथे 2 पैकी. कलम 3 नुसार संसदेला कुठल्याही राज्याच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे हे विधान बरोबर आहे. आणि असं विधेयक संसदेसमोर मांडलं जाईल तेव्हा राष्ट्रपतीची पूर्वसंमती पाहिजे. त्यामुळं गरज नाही असं म्हणलेलं विधान मात्र चूक आहे. त्यामुळे फक्त बिनचूक आहे. पुढचा प्रश्न राज्यसेवा मुख्यचा आहे बघा. राज्याची निर्मिती अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ
सीमारेषा आणि नाव बदलणे या बाबी राज्यघटनेतील कोणत्या कलमात समाविष्ट आहेत? राज्यसेवा मुख्याचा प्रश्न आहे बघा, जसाच्या तसा तुमच्या प्रीला येऊ शकतो. तर हे कलम 3मध्ये. आता बघा, राज्यसेवा मुख्याचा प्रश्न हा 2017चा आहे. मग आता हा प्रश्न जर व्यवस्थित आपण केला असेल तर राज्यसेवा प्रीचा 2019चा प्रश्न आपल्याला अवघड जाण्याची गरज नाही आहे. मी जे म्हणते की प्रश्नातून प्रश्न निर्माण होत असतात, कारण काही विशिष्ट टॉपिक खूप महत्त्वाचे असतात आणि त्यावर प्रश्न काढण्याचा मोह आयोगाला सुद्धा होतो. तर त्याबद्दल तुम्ही तयार असलं पाहिजे. तर कलम 3 हे राज्याची निर्मिती, अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ, सीमारेषा आणि नाव बदलणे या बाबी कलम 3मध्ये सामावलेली आहेत. पुढचा प्रश्न बघा, नवीन राज्याच्या स्थापनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? बरोबर नाही. शेवटपर्यंत प्रश्न वाचावा लागणार आहे. नवीन राज्याच्या स्थापनेबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पहिलं दिलंय, संविधानाने संसदेला राज्यांच्या प्रदेशाची फेररचना, संविधानाने संसदेला राज्यांच्या प्रदेशाची फेररचना त्यांच्या अनुमती किंवा सहमती विना करण्याचा अधिकार दिला आहे. त्यांच्या अनुमती किंवा सहमती विना करण्याचा अधिकार दिलाय. हो, दिलाय. या संबंधीचे विधेयक संसदेत राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय मांडता येत नाही. हे दुसरं वाक्य आहे. तिसरं वाक्य आहे, प्रभावित राज्य किंवा राज्ये मतप्रदर्शन करू शकतील, परंतु संसदेच्या इच्छाशक्तीला विरोध करू शकत नाहीत. अगदी करेक्ट आहे. आणि चौथं वाक्य आहे, संसदेमध्ये असा ठराव केवळ विशेष बहुमताने मंजूर होऊ शकतो. नाही गरज विशेष बहुमताची. त्यामुळे चौथं विधान कसं आहे? बरोबर नाही आहे. पहिली 3 विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे, योग्य क्रमानुसार राज्यांच्या निर्मितीच्या योग्य क्रमानुसार क्रम लावा. आणि राज्यसेवा प्रिलियम्सचा प्रश्न आहे हा 18चा. आणि दिलेला आहे मिझोराम, नागालँड, मेघालय, महाराष्ट्र. काल मी तुम्हाला जे सांगितलं होतं की तुम्हाला पाठ करावं लागणार आहे आणि कुणीतरी गुणी मुलांनी ना ते टाकलं आहे आज, पण फक्त थोडंसं एकदा व्यवस्थित व्हेरीफाय करून घ्या. तो क्रम जो आहे तो क्रम आपल्याला तिथे लक्षात ठेवावा लागणार आहे आणि तो क्रम तुम्हाला परत येऊ शकतो बरं का, कारण तो पण प्रश्न 1-2-3 वेळेला रिपीट झालेला आहे. कारण जसा तो राज्यसेवा प्रिलियम्सला आला आहे ना, त्याच वर्षी तो फॉरेस्ट मेन्सला पण आलेला आहे. फक्त राज्यांची नावं बदललेली. अशी कोणत्याही राज्यांची नावं घेतली जाऊ शकतात आणि तुम्हाला क्रमानुसार लावा असा विचारला जाऊ शकतो. तो एक चांगला प्रश्न आहे. तुमच्या स्वतःच्या नवीन प्रश्न येणाऱ्या ज्याला आपण म्हणतो तुमची क्वेश्चन बँक स्वतःची जी असेल त्याच्यामध्ये तो एक प्रश्न तयार करून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, PSI मेन्सला आलेला आहे बघा. कलम 3 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अप्रस्तुत ठरते? प्रश्न विचारण्यासाठी शब्द बघा कोणते कोणते वापरले जातात. बिनचूक ठरते, अचूक ठरते, चूक ठरते. इथे आता आलेला आहे प्रश्न नवीन, अप्रस्तुत ठरते म्हणजे लागू नये. प्रस्तुत असणे म्हणजे बरोबर असणे, अप्रस्तुत असणे म्हणजे चुकीचे असणे. अप्रस्तुत बोलू नकोस म्हणजे चुकीचं बोलू नकोस. ए दिलेला आहे, कलम 3 नुसार संसद एका राज्यातून भूप्रदेश अलग करून नवे राज्य निर्माण करू शकते. अलग करणे म्हणजे वेगळे करणे. कलम 3 नुसार संसद एका राज्यातून भूप्रदेश अलग करून नवे राज्य निर्माण करू शकते. ए दिले. बी दिले, संसद राज्यांच्या सीमा व नाव बदलू शकते. सी दिले, नवीन राज्य निर्माण करण्याबाबतचे विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व शिफारशीनेच संसदेत सादर करता येते. आणि डी दिले, अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधिमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे. आता तुम्हाला वारंवार आपण असं सांगतोय की राज्य विधिमंडळाचा सल्ला स्वीकारणं बंधनकारक नाही, अधिकार संसदेला आहेत. त्यामुळे चुकीचा पर्याय म्हणजे अप्रस्तुत पर्याय कोणता? ऑब्व्हियसली इथे डी. आणि तो पर्याय 4 आहे इथे. म्हणजे प्रश्नाचा पर्याय तो आहे 4 डी. म्हणजे तो अशा प्रकारच्या विधेयकासंदर्भात राज्य विधिमंडळाचा सल्ला स्वीकारणे बंधनकारक आहे. हे विधान अप्रस्तुत आहे, प्रस्तुत नाही आहे. पुढचा प्रश्न आहे, राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंधाबाबत कोणती समिती आणि आयोग संबंधित आहे? राज्याची पुनर्रचनाबाबत कोणता आयोग संबंधित आहे असं विचारायचं होतं त्यांना. तर त्याचे आयोग दिलेले आहेत बघा. पहिला ए दिला आहे JVP समिती, बी दिलेला आहे दार आयोग, सी दिलेला आहे राजगोपालाचारी आयोग आणि डी दिलेला आहे सरकारी आयोग. आता इथे राज्याच्या पुनर्रचनेसंदर्भात काल आपण JVP समिती घेतलेली आहे बघा.
JVP समिती काल घेतलेली आहे. आता राजगोपाल समिती आणि सरकारी आयोग अजून काही आपल्या चर्चेमध्ये आलेलं नाही आहे, पण दार आयोग सोडून पुनर्रचनेबाबत JVP समिती, दार आयोग सोडून म्हणते, राजगोपालचारी समिती सोडून ना, दार आयोग नाही, सॉरी ते करेक्ट करा. JVP समिती, दार आयोग पण पुनर्रचनेसंदर्भातच आहे. JVP समिती, दार आयोग आणि सरकारी आयोग हे राज्याची सरकारी आयोग तो थेट संघराज्य संबंधांबाबतच आहे. आपण ज्यावेळेला केंद्र आणि राज्य संबंध घेऊ त्यावेळेला तुम्हाला सरकारी आयोग नक्की एक्सप्लेन करते मी. पण सरकारी आयोग म्हटलं की केंद्र राज्य संबंध, खूप प्रेशियस अशा सूचना त्यांनी केलेल्या आहेत या आयोगाने. आणि राज्याच्या पुनर्रचनेबाबत JVP समिती, दार आयोग आणि JVP समिती आणि दार आयोग हे दोन आहेत. राजगोपालाचारी समिती नाही आहे, ती केव्हाची आहे, कशा संदर्भात आहे हे तुम्हाला इतिहासात माहिती पडेल. ते मी तुम्हाला इतिहास शिकवताना नक्की सांगते. पुढचा प्रश्न आहे का, कोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढवण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते जर त्यास डॅश डॅश डॅश. कोणत्याही संघराज्य क्षेत्राचे क्षेत्र वाढवण्याबाबतचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते जर त्यास, एक आकडा दिलाय, राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह. दुसरं, राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय. तिसरं, राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय परंतु संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह. चौथं, राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय व संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय. आता राष्ट्रपतींच्या शिफारशीशिवाय असे शब्द असणारा पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 तुम्हाला लगेच रिजेक्ट करावा लागेल, कारण या राष्ट्रपतींच्या शिफारशीसहचा प्रश्न आत्तापर्यंत आपण चौथ्यांदा घेतला. आता मग शिफारस केलेली असली आणि संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायासह. आता इथे बघा, पहिला पर्याय आणि दुसरा पर्याय याच्यामध्ये मुलांची गडबड होईल. आता राष्ट्रपतींनी शिफारस केलेली असली व संबंधित राज्यक्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय, संबंधित संघराज्य क्षेत्राच्या अभिप्रायाशिवाय हा जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी बरोबर आहे का ते तुम्हीच मला सांगाल. म्हणजे तुम्ही वाचा ते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की असं का, असं उत्तर का आहे. पुढचा प्रश्न बघा, घटक राज्यांची पुनर्रचना किंवा त्यांच्या सीमा बदलण्याबाबतच्या खालील विधानांपैकी कोणते विधान चूक आहे. एक आहे पर्याय, संसदेला तो अधिकार दिला आहे. दुसरा पर्याय आहे, संसद साध्या बहुमताने तसा कायदा करू शकते. तिसरा पर्याय आहे, विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी राष्ट्रपतींनी संबंधित विधिमंडळाची मते आजमावली पाहिजेत. आणि चौथा पर्याय, सीमा बदलण्यासाठी संबंधित घटक राज्याची संमती आवश्यक आहे. वारंवार सांगतोय आपण की घटक राज्याची संमती आवश्यक नाही, त्यांच्या संमतीशिवाय सुद्धा ते विधेयक संमत होणार आहे. बघा, तुमच्या लक्षात येईल की प्रश्न एका प्रश्नातून हा प्रश्न आत्ता जो वाचला तो PSI मेन्स 2014चा होता आणि प्रश्न परत तसा राज्यसेवा मुख्य 2016ला आला आहे. म्हणून येऊन गेलेल्या प्रश्नांचं ॲनालिसिस आपल्याला खूप चांगलं करायचं आहे. नुसतं पाठ नाही करायचं, ॲनालिसिस म्हणते मी. ॲनालिसिस म्हणजे काय, कुठलं कुठे आलं, त्याची काय भाषा बदलली, कशी बदलली, त्याच्या पुढचा भाग आला का, त्याच्या पुढच्या कलमावर प्रश्न विचारला का, हे डोक्यात आहे ना मुंग्या यायला पाहिजेत. जर आपल्याला अधिकारी व्हायचं आहे ना तर आपल्या डोक्यात मुंग्या आल्या तर आपण अधिकारी लवकर होऊ बरं का. मुंग्या येणं म्हणजे काय की त्याच्याशिवाय दुसरं काही समजतच नाही आहे, दुसरं काही करावंसंच वाटत नाही. असा एक झपाटले पण आलं की मग ते शक्य होतं. ते आलं की नाही चेक करा. ते आलेलं असलं की समजून घ्या की आपली पावलं जरा आपल्या टार्गेटच्या दिशेनं व्यवस्थित चाललेली आहेत. पुढचा प्रश्न आहे, भारतात राज्यनिर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भूत नाहीत. भारतात राज्यनिर्मितीच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनेत अंतर्भूत नाहीत. ए दिले, 2 किंवा अधिक राज्ये एकत्रित करून नव्या राज्याची निर्मिती करता येते. बी दिले, कोणत्याही राज्याचे नाव अथवा सीमा बदलण्याकरिता संबंधित राज्य विधिमंडळाची स्पष्ट सहमती आवश्यक असते. सी दिले, कोणतेही राज्य केंद्रशासित प्रदेश म्हणून रूपांतरित करता येईल. आणि डी दिले, संबंधित राज्य शासनाचे मत मागवून केंद्र शासन नवीन राज्य अथवा केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करू शकते. घटनेत अंतर्भूत काय नाही आहे असं विचारलेलं आहे.
काय आहे मग घटनेमध्ये अंतर्भूत? बघा BCD तिन्हीसुद्धा घटनेमध्ये नाही आहे. व्यवस्थित ऐकाल परत एकदा, लिहून काढा. आणि फक्त A घटनेमध्ये आहे, बाकीचं नाही आहे घटनेमध्ये. घटनेमध्ये नाही आहे म्हणजे काल तुम्हाला शिकवताना पण ते नाही असं सांगण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे व्यवस्थित कराल. उद्या ना आपण भाषावार राज्य पुनर्रचना जी आहे त्याच्यावरचे प्रश्न घेऊयात. त्याच्यामध्ये आपण नागपूर करार घेऊयात, कारण काल आपण नागपूर करार नाही सांगितला. आणि हे पण दार आयोग पण घेऊयात. दार आयोग आणि नागपूर करार आपण उद्या घेऊयात. चलो बाय.